forensic entomology is a very narrow field of forensic science and that focuses on the life cycle of the bugs. Other than bugs, bugs mean the what it is known as and what blowfly is there. When a dead body has been left out in the elements and allowed to decompose, the investigative challenge is not only to identify the body but to establish the time of death. म्हणजे जी बॉडी इथं आपल्याला आलेली असते ती बॉडी आल्यानंतर इथं आपल्याला फक्त ती आयडेंटिफिकेशनच महत्व नसतं की ती कोण आहे काय असेल यालाच नाही तर ती किती आवर्स पूर्वी तिची डेथ झालेली आहे, किती आवर्स पूर्वी ती इथं आलेली आहे, हा टायमिंग सुद्धा आपल्याला एक इन्व्हेस्टिगेशन मध्ये सादर म्हणजे आपल्याला बघायचं असतं, म्हणजे आपल्याला त्याला अनालिसिस करायचं असतं. अँड दॅट ऑल आर पॉसिबल ड्यू टू दी फॉरेन्सिक एंटमॉलॉजी सेक्शन. लक्षात ठेवा, फक्त आपल्याला बॉडीज आयडेंटिफिकेशन given to what की last since how much hours the body has been left here, किती तासापूर्वी बॉडी इथं आलेली आहे, किती दिवसांपूर्वी आलेली आहे. 3 days बिफोर म्हणजे 72 आवर्स जर असतील तर ती 3 दिवसापूर्वी तिथं म्हणजे आपला थर्ड इन्स्टार जर तिथं फॉर्म झालेला असेल तर म्हणजे आपण सांगू शकतो की येस बिफोर 3 days द बॉडी हॅज बीन कम हिअर ऑर द बॉडी हॅज बीन मर्डर बाय द क्रिमिनल इज देयर. Okay, so that all are importance and that all our identification has been possible due to our forensic entomology is there. Okay, and once the composing body through the various stages of their life cycle, आता जी काही लाईफ सायकल ब्लोफ्लायचं लाईफ सायकल असतं त्याच्या थ्रू आपण वेरियस स्टेजेस थ्रू आपण यूज करून आपण किती तासापूर्वी ती बॉडी तिथे आलेली आहे हे आयडेंटिफाय, दॅट ऑल आर पॉसिबल ड्यू टू दी ओनली फॉरेन्सिक एंटमॉलॉजी इज देयर. Okay, and from this life cycle calculation, scientists are sometimes able to offer an estimate relative time of death. आणि ती जी काही मी तुम्हाला लाईफ सायकल दाखवली तो जो काही स्पेसिफिक आवर्स होते, ओके, ते स्पेसिफिक आवर्स वरनं आपण एक कॅल्क्युलेशन करतो आणि ते कॅल्क्युलेशन बघून आपण सांगू शकतो की येस बिफोर 24 आवर्स, बिफोर 72 आवर्स, बिफोर 130 आवर्स बॉडी हॅज बीन कम हिअर. ओके, आणि जे सायंटिस्ट असतात त्याला entomologists, forensic entomologists, they are considered. Okay, and that are very interesting section, that is forensic entomology. आपण फक्त फॉरेन्सिक म्हणजे मी तुम्हाला अनालिसिस जे शिकवतो आहे की तुम्हाला हे सगळे अनालिसिस माहित असणं फार आवश्यक आहे की जे काही वेगवेगळे स्पेशल फीचर्स आहेत फॉरेन्सिक सायन्सचे. आणि तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज सांगता आलं पाहिजे की येस इन दिस सेक्शन वी हॅव स्टडीड the different we have studied about the life cycles of the blowfly. When the person has been died or when the person has been murdered by any one person, that time there is after 1 to 2 hours there is attraction of the blowfly has been occurred and then the blowfly has been hatching their eggs after the 2 hours and then later on the eggs has been converted into their life cycle. आणि ते जो काही टाइम त्यांचं लाईफ सायकल असेल 23 आवर्स, 27 आवर्स, 22 आवर्स, 120 आवर्स, या टायमिंग वरनं वी कॅन डिटरमाइन दी टाइम सिन्स डेथ की बिफोर हाऊ मच टाइम दिस बॉडी हॅज बीन मर्डर बाय दी क्रिमिनल इज देयर, द विक्टिम हॅज बीन मर्डर बाय दी क्रिमिनल इज देयर. दॅट ऑल आर पॉसिबल, that all are studied in a forensic entomology division of the forensic science. Okay, everyone has got this point clearly? पुन्हा सांगू का समजलं आहे का डोक्यावर जातंय हे पण सांगा. मी तुम्हाला ओव्हरऑल सगळं म्हणजे लाईफ सायकल ऑफ ब्लोफ्लाय पण दाखवली, स्टडी पण दाखवला सगळं ओव्हरऑल. कोणाला काही अडचण याच्यात? हे बघा वन वे आपल्याला चालणार नाही, तुमच्याकडनं रिस्पॉन्सेस मला आवश्यक आहेत कारण मी जे काही शिकवतो आहे दॅट इज न्यू फॉर यू ऑल आणि ते तुम्हाला थोडं थोडं कळायला वेळ लागेल पण कळणं फार आवश्यक आहे. तुम्ही काही अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट नाही आहात, यू आर MSc स्टुडंट, सो यू हॅव ॲबिलिटी टू अंडरस्टँड दिस नॉलेज क्लिअरली. आय थिंक सो. समजतं आहे किंवा नाही का बोर होते मला ते पण सांगा, मी माझं चेंज करेल शिकवायच्या पद्धती. बोलणार आहात का नाही? समजतंय? एक दोनच जण बोलता हो, बाकीच्यांनी बोललं पाहिजे. मला सगळ्यांकडनं रिस्पॉन्स हवे असतात कधी पण, लक्षात ठेवा. नाहीतर एकाला कळालं बाकीच्यांना कळालं नाही, दॅट इज व्हेरी रॉंग. ठीक आहे, सगळ्यांना समजलं असं कन्सिडर करतो आणि आपल्या नेक्स्ट पॉइंट कडे मूव्ह होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जी नेक्स्ट जी काही आपली ब्रांच आहे मी तुम्हाला सांगितलं होती आधी आर्किओलॉजी मध्ये, दॅट इज फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजी.
आता ऑडोंटॉलॉजी इट इज नथिंग बट व्हॉट, इट इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ द टीथ. म्हणजे जे काही आपले डेंटिस्ट असतात, ओके, तर ते डेंटिस्ट काय करतात, टीथ वरती हे करत असतात, म्हणजे स्टडी इन द सेन्स की टीथ अनालिसिस, की कोणाचा दात खराब झाला असेल किंवा तुम्हाला दात दुखत असेल, टीथ माहिती असतील प्रत्येकाला. सो दॅट ऑल आर स्टडीड इन ऑडोंटॉलॉजी डिव्हिजन, आणि त्याला आपण डेंटिस्ट्री म्हणतो. And dentistry is also known as an forensic, only odontology is there, but forensic odontology is what? Okay, तर forensic odontology मध्ये काय केलं जातं की जे काही व्हेरियस ऍस्पेक्ट्स असतात टीथचे, म्हणजे टीथ आहे आणि टीथचे काही वेगवेगळे जे काही पॅरामीटर्स आहेत, ओके, आणि त्यांचा वापर करून आपण लिगल इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. सो दॅट ऑल आर कॅरिड आउट इन अ फोरेन्सिक ऑडोंटॉलॉजी इज देअर. लक्षात घ्या. आता त्याच्यामध्ये काय असतं की बाईट मार्क्स जे असतात, आता एखाद्या दोन व्यक्ती आहेत, त्यांनी काहीतरी वस्तू खाल्लेली असते, ओके, वस्तू खाल्ल्यानंतर आता वडापाव आपण एक कन्सिडर करू शकतो की वडापाव, दोन व्यक्तींचा मे बी तिथं त्यांनी वडापाव घेतला पार्सल आणि त्यांनी खाल्ला, आता त्यांनी हाफ हाफ खाल्ला आणि तो वडापाव तिथंच पडला होता आणि त्याच्यात काहीतरी वाद झाले, आणि त्या एखाद्या व्यक्ती, म्हणजे तुम्हाला मी केस स्टडी सांगतोय बरं का, लक्षात घ्या. तर त्या तिथं काय झालं, त्या व्यक्तीने काय केलं, पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मारून टाकलं आणि तो वडापाव वगैरे ती बॉडी त्यांनी ठेवून तो पसार होऊन गेला. मग आपल्याकडे काहीच एव्हिडन्सेस नाहीये, फक्त आपल्याकडे एव्हिडन्स हा आता बाईट मार्क जर असेल, ओके, तर तो आला टीथ रिलेटेड पार्ट, म्हणजे त्या वडापाववर तिचा बाईट मार्क फॉर्म झाला असेल, त्याच्या टीथ मधनं तिथं सलायवा डिपॉझिट झाला असेल, किंवा त्याचे काही टीथ असतील, त्या टीथचा जो काही पोर्शन असेल तो त्या वडापाववरती आलेला असेल, बरोबर आहे. तर त्याचा काय, जिचा तो बाईट मार्क जो काही स्टडी केला जाईल, दॅट बाईट मार्क हॅज बीन स्टडीड इन अ फॉरेन्सिक ऑडोंटॉलॉजी टीपीची. लक्षात घ्या. आता मी तुम्हाला एक फर्स्ट एक्झाम्पल दिलं. दुसरं एक्झाम्पल मी सांगू शकतो तुम्हाला की एखाद्या व्यक्तीला मारून टाकलं आणि इन द केस त्यात काय झालं की त्याचे फक्त आपल्याला, म्हणजे मारून टाकलं आणि ती बॉडी पूर्णपणे जाळून टाकली. ती अशा प्रकारे जाळली की तिचे बोन सुद्धा पूर्णपणे बर्न झाले, फक्त तिथं टीथ मिळाले. ओके, तर त्या टीथ का जळत नाही त्याचं मी तुम्हाला रिझन सांगतो. टीथ मध्ये एनॅमल जे असतं आपलं, तर तुम्ही टीथचं स्ट्रक्चर पाहिलं, लक्षात घ्या, तर टीथ मध्ये एनॅमल असतं बघा. एनॅमल पासून ही जी काही हार्डनेस आपल्या टीथला आलेली आहे ती एनॅमल इज देअर, आणि एनॅमल इज अ स्ट्रॉंगेस्ट, म्हणजे स्ट्रॉंगेस्ट, आपण त्याला सॉल्व्हंट किंवा सॉल्युट तिथं कन्सिडर करू शकतो, नॉट अ सॉल्युट, बट आपण एक स्ट्रॉंगेस्ट त्याला एलिमेंट किंवा स्ट्रॉंगेस्ट एक कंपाऊंड त्याला कन्सिडर करू शकतो, दॅट कांट बी बर्न. अशा वेळेस जर आपल्याकडे फक्त टीथच एव्हिडन्स असेल, we have on the basis of teeth, and ते जे काही टीथचं जे काही अनालिसिस केलं जाईल, that all are occurred in a forensic odontology. ओके, आता मी तुम्हाला एक स्पेशल केस सांगतो की जी काही बाईट मार्क रिलेटेड होती. एक टेड बंडी नावाचा एक म्हणजे व्यक्ती होता, इसम होता, टेड बंडी म्हणून. त्या व्यक्तीने काय केलं होतं, महिलांना तो मारून टाकायचा. ओके, महिलांना काय करायचं होतं, फॉरेन्सिक केस आहे म्हणजे व्हायच्या देशातली. तर त्या व्यक्तीने काय केलं होतं की महिलांना तो घ्यायचा आणि मारून टाकायचा. पण तो काय करायचा, सिरियल किलर होता तो. त्याने काय केलं होतं, तो मेल्यानंतर ते जी काही महिला होती तिचा, महिलेचं जे काही बॅकचा जो काही पोर्शन असतो, म्हणजे बटक ज्याला आपण म्हणतो, ओके, तर त्या बटक म्हणजे आपल्या कमरेखालचा जो भाग असतो त्या पोर्शनवर जो काय करायचा, मार्क द्यायचा. मार्क म्हणजे तिथं चावायचा, तो चिव करायचा, इन द सेन्स की तो त्या बटकच्या पोर्शनवरती तिथं चावा द्यायचा. आणि तिथं त्या केसमध्ये अशा भरपूर अशा 3-4 महिलांचा त्यांनी मर्डर केला, आणि प्रत्येक केसमध्ये त्यांनी तो बाईट मार्क, म्हणजे तो त्याचा चावा तिथं आलेला होता, म्हणजे त्यांनी तिथं चिव केलेलं होतं, इन द सेन्स की तिथं त्यांनी चावलेला होता तो पोर्शन. कुठला पोर्शन, ज्या महिलांचा मर्डर झाला होता त्यांच्या कमरेखालच्या पोर्शनवरती त्यांनी बाईट मार्क दिलेला होता. आणि त्या केसमध्ये बाईट मार्क हॅज बीन व्हेरी इम्पॉर्टंट एव्हिडन्स, आणि त्याचा बाईट मार्क त्यांनी स्टडी केला होता. and that all work has been carried out in a forensic odontology. टीथ रिलेटेड जे काही पोर्शन असतील, टीथ रिलेटेड जे काही वेगवेगळे ऍस्पेक्ट्स असतील की जे लिगल इन्व्हेस्टिगेशन मध्ये युजेबल असतील, दॅट ऑल आर स्टडीड इन अ फॉरेन्सिक ऑडोंटॉलॉजी. लक्षात घ्या. ओके, देन फॉरेन्सिक ऑडोंटॉलॉजी includes the expert analysis of various aspects of teeth for the purposes of the investigation. Since the advanced dental X-rays, dental records have been used as a reliable source of comparison data to confirm the identity of bodies that were otherwise to damage or to decompose, to identify through other means. आता डिकम्पोज बॉडी असेल, ओके, डिकम्पोज अशा प्रकारे असेल की ती पूर्ण डिकम्पोज झाली असेल, तर अशा वेळेस आपल्याला फक्त जो काही मॅन्डिबल जो असतो आपला, ओके, लोअर मॅन्डिबल आणि अप्पर मॅन्डिबल, तो मॅन्डिबलचा पोर्शन मिळतो फक्त.
आणि तिथं फक्त आपल्याला टीथ मिळतं. ओके, आणि टीथ जर असतील तर आपण टीथचा जो काही लोअर पोर्शन असतो, लोअर म्हणजे त्याला पल्प म्हणतो आपण. ओके, त्या रूटच्या म्हणजे टीथ रूटच्या पल्प मध्ये आपल्याला डीएनए हा एव्हिडन्स मिळतो, लक्षात ठेवा. and that all our working has been carried out in a forensic odontology. Okay, then the development of the DNA and the ability to use of DNA in the identification of badly decomposed human remains has made identity through dental records less critical. म्हणजे डेंटल आता बॉडी जर डिकम्पोज असेल पूर्णपणे, म्हणजे ती बॉडी पूर्णपणे खराब होऊन गेली असेल, सडलेली असेल, तर अशा वेळेस वी कॅन टेकन टीथ ॲज अन इम्पॉर्टंट एव्हिडन्स टू आयडेंटिफाय दॅट पर्सन. जो कोणी विक्टिम आहे, जो कोणी पीडित किंवा जो कोणी व्यक्ती त्याचा मर्डर झालेला आहे, ती पूर्ण बॉडी डिकम्पोज झालेली आहे, तर अशा वेळेस वी कॅन टेकन टीथ ॲज अन evidence and to identify and to extract that the DNA from that teeth and to identify the missing person, की जो कोणी व्यक्ती सस्पेक्टेड मिसिंग झालेला होता आणि त्याच्या फॅमिली रिलेटेड आपण तो काय करणार, त्या टीथ मधनं डीएनए एक्सट्रॅक्ट करून वी कॅन मॅच अप अँड वी कॅन आयडेंटिफाय दिस बॉडी हॅज बीन दॅट पर्सन इज देअर. ओके, अँड दिस ऑल आर स्टडीड. आणि जे काही टीथ रिलेटेड मटेरियल असेल मी तुम्हाला सांगतो, teeth related any aspects which is coming in a legal investigation, that all are studied in a forensic odontology is there. Okay, that said, even in a badly decomposed or damaged corpse, corpse म्हणजे dead body. Okay, लक्षात ठेवा, CORPSE, corpse म्हणजे dead body. It can retain DNA material inside the tooth and allowing it to be a viable source of post-mortem DNA evidence. लक्षात ठेवा, बॅडली डिकम्पोज जर बॉडीज असतील तर अशा केसेस मध्ये वी कॅन टेकिंग टीथ ऍज अ सोर्स ऑफ डीएनए. आणि टीथ मध्ये कुठला पार्ट, टीथ पल्प, म्हणजे टीथचा जो काही रूटचा पोर्शन असेल तिथं आपण त्याला पल्प म्हणतो आणि तिथं सेल्स असतात आणि त्यातनं आपण वी कॅन इम्पॉर्टंट एव्हिडन्सेस. Okay, so these all are studied in a forensic odontology is there. Am I audible to everyone? Hello? Hello? Yes, sir. Yes, sir. Okay. Okay. Then the identification of dead bodies. The identification of dead bodies that is related to the forensic odontology. Forensic odontology can sometimes also provide investigator with assistance in confirming the possible identity of a suspect responsible for a bite mark. आता मी तुम्हाला जे काही बाईट मार्क रिलेटेड जे काही सांगितलं होतं, बाईट मार्क वरनं सुद्धा वी कॅन आयडेंटिफाय द पर्सन, की यस हा जो काही बाईट मार्क आहे तो ह्या व्यक्तीचा आहे. वी कॅन अनालाइज देअर डिफरंट पॅरामीटर्स, डिफरंट डिस्टन्सेस बिटवीन देअर टेस्ट सॅम्पल, आणि तो जो काही बाईट मार्क आलेला त्याचा आपण फोटोग्राफ व्यवस्थित कलेक्ट करणार किंवा बाईट मार्क फॉर्म करणार, कास्ट करणार. कास्ट इन द सेन्स की आपण पीओपी किंवा जे काही वेगळं मटेरियल असते डॉक्टरांकडे, ओके, तर त्याच्यावरनं त्याचं जे काही टीथची साईज असेल ते टीथची साईज आपण त्याचा एक हे बनवून घेणार, एक म्हणजे त्याचं एक मॉडेल बनवून घेणार. डॉक्टरांकडे बघा, तुम्ही जर कोणाला टीथचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तुमचा कास्ट केलेला असतो आणि त्या कास्टमध्ये तुमच्या इथची साईज त्यांनी घेतलेली असते आणि त्या तो टीथची आणि ते रूट कॅनल जे म्हणतो आपण हे आणि तुमचा कास्ट बनवून घेतात आणि तुमचं किती पोर्शन खराब आहे, ओके, तर त्यांना त्या कास्टिंग मध्ये कळतं. ओके, सो दिस इज सेम फॉर दी बाईट मार्क. तर आपण जर बाईट मार्क जर मिळाला असेल तर त्याचा कास्ट आपण बनवून घेणार. तो कोणी सस्पेक्टेड व्यक्ती असेल, संशयित जो असेल त्याचा बाईट मार्क आपण त्या कास्टिंग मध्ये बनवून घेणार, ऑडोंटॉलॉजिस्ट थ्रू किंवा डेंटिस्ट थ्रू, आणि त्याचं कंपॅरिझन करणार. अँड दॅट ऑल वर्क हॅज बीन कमिंग अंडर दी फॉरेन्सिक ऑडोंटॉलॉजी section of the forensic science is there. Okay, then this comparison is done by the examination and photographic preservation of the bite mark on a victim or an object and the subsequent matching of the details in the bite mark configuration to a dental mold showing the bite configuration of a known suspected. म्हणजे काय करणार, जो कोणी आपल्याला वडापाव मिळाला समजून घ्या, ओके, त्या वडापावचं मधला आपण काय करणार, जो बाईट मार्क असेल त्याचा पिक्चोरियल म्हणजे त्याचा फोटोग्राफिक आपण प्रिझर्वेशन करणार, म्हणजे त्याचा व्यवस्थित प्रकारे आपण स्केल वगैरे वापरून त्याचे फोटोग्राफ व्यवस्थित काढून घेणार. त्याच्यानंतर जो कोणी सस्पेक्ट व्यक्ती असेल त्याचा आपण डेंटल रेकॉर्ड घेणार, म्हणजे काय करणार आपण त्याचं कास्टिंग थ्रू त्याचा डेंटल जे काही पॅरामीटर्स आहेत वेगवेगळे त्यांचं आपण एक्सट्रॅक्ट करणार, म्हणजे त्यांचा एक कास्टिंग बनवून घेणार आणि ते दोघांचं कम्पेअर करणार. अँड दॅट ऑल वर्किंग हॅज बीन कॅरीड आउट इन अ फॉरेन्सिक ऑडोंटॉलॉजी डिव्हिजन ऑफ दी फॉरेन्सिक अनालिसिस ॲज वेल ॲज दी फॉरेन्सिक सायन्स इज देअर. कळालं प्रत्येकाला व्हॉट इज फॉरेन्सिक ऑडोंटॉलॉजी? हे बघा, सगळ्या ऑडोंटॉलॉजी काय, नंतर मग फॉरेन्सिक ऑडोंटॉलॉजीकडे आपण मूव्ह होतो. त्यामुळे बेसिक टर्मिनॉलॉजी समजून घ्या, याच्यावरती मी तुम्हाला कुठलाही क्वेश्चन तिथं टाकू शकतो. ओके, सो प्रत्येकाने व्यवस्थित समजून घ्या. जर कोणाला काही अडचण असेल
की सर व्हॉट इज ऑडोंटॉलॉजी, व्हॉट इज फॉरेन्सिक ऑडोंटॉलॉजी, सो प्लीज आस्क. ओके, मी जे सांगतो आहे ते प्रत्येकाला कळत आहे का? Yes, sir. Okay, so this is our forensic odontology. Now forensic engineering. आता forensic engineering is some branch of the forensic science. लक्षात ठेवा, आता जे काही इंजिनियर्स असतात, आता इंजिनिअरिंग आपण ऑल टाइप्सचे इंजिनियर तिथं कन्सिडर करू शकतो, की त्यात ऑटोमोबाईल इंजिनियर आले, त्यात मेकॅनिकल इंजिनियर आले, त्यात इलेक्ट्रिकल इंजिनियर आले, त्यात डिफरंट टाइप्सचे काही जे डिफरंट ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंगच्या, ते सगळे इंजिनियर आले. ओके, आता फॉरेन्सिक इंजिनिअरिंग म्हणजे काय? आता इंजिनिअरिंग म्हणजे काय, कोणी सांगू शकतं का? तुमच्या मते इंजिनियर म्हणजे काय, कोणी सांगू शकतं? त्यात सिव्हिल आले, त्यात मेकॅनिकल आले, त्यात ऑटोमोबाईल आले, त्यात इलेक्ट्रिकल आले, त्यात ENTC वाले, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन वाले आले. भरपूर अजून बऱ्याचशा ब्रांचेस आहेत, की आता इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग आलेलं आहे, भरपूर ब्रांचेस आलेले आहेत. व्हॉट इज मीन बाय इंजिनियर? इंजिनिअरिंग ऑर द इंजिनियर? दॅट इज माय बेसिक क्वेश्चन. Yes, from your side. Yes. कोणी सांगू शकतं का? हॅलो, ठीक आहे, ओके, जाऊ द्या. सो इंजिनिअरिंग म्हणजे काय, की जे कोर ऑफ स्टडी करतात, की सायंटिफिक नॉलेज त्यांच्याकडे असतं, आणि सायंटिफिक नॉलेजचा वापर करून जे काही वेगवेगळं, सिव्हिल इंजिनियर असेल, मी तुम्हाला वेगवेगळ्या ब्रांचेस तुझं एक्झाम्पल सांगतो. सिव्हिल इंजिनियरचं काय काम असेल, की आता ही आपल्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आहे, किंवा एखादा रोड बांधकाम करायचं आहे, किंवा आपल्याला एखादं रोडचं हे करायचं आहे, आपल्याला रोड बनवायचा आहे, तर आपण किती प्रमाणामध्ये त्यात वेगवेगळं मटेरियल वापरलं पाहिजे, किती प्रमाणामध्ये आपण जे आपण त्याला अस्फाल्ट म्हणतो, म्हणजे डांबर असतं, ते किती प्रमाणात वापरलं पाहिजे, किती प्रमाणात ती जी काही सँड आहे किंवा जे काही वेगवेगळे आपण खडी वापरतो ते किती प्रमाणात त्यांनी वापरलं पाहिजे. त्याच्यानंतर आता ही बिल्डिंग बनवायची आहे, तर बिल्डिंग बनवायची आपल्याला 925 स्क्वेअर फीट मध्ये कन्सिडर करा. तर 925 स्क्वेअर फीट मध्ये त्याचा प्लॅन काय असलं पाहिजे, किती स्क्वेअर फूटचं आपलं बाथरूम, किती स्क्वेअर फूटचं आपलं हॉल, किती स्क्वेअर फूटचं आपलं किचन. त्याच्यानंतर ते किचन बनवत असताना त्यात आपण काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे. प्रिकॉशन इन द सेन्स की तिथं आपल्याला एक्झॉस्ट फॅन आला पाहिजे, किंवा एक्झॉस्ट आपली विंडो आली पाहिजे. त्याच्यानंतर तिथं आपल्याला सेफ्टी असण्यासाठी, म्हणजे जर आपल्या एखाद्या सिलेंडर जर बस्ट झालं तर त्याच्यावर आपल्याला सेफ्टी म्हणून आपण दुसऱ्या रूम मध्ये इझिली गेलो पाहिजे. त्याकरता त्या रूमचा दरवाजा किंवा किचनचा दरवाजा असा एकदम आपल्या सेफ्टी रूम साठी आपला अटॅच असला पाहिजे. तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो सिव्हिल इंजिनियर आपल्याला सांगत असतो, बरोबर आहे. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर असेल, तर मेकॅनिकल इंजिनियरचं काय काम असतं, मेनली की जे काही मशीन्स असतात त्या मशीनचं ओव्हरऑल मेंटेनन्स, की त्या मशीन मध्ये कुठला पार्ट कुठं असेल, कुठला पार्ट खराब असेल, किती मशीन बंद पडली असेल, कुठला पार्ट मे बी दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू दॅट मशीन ऑपरेटिंग. सो दॅट इज वर्क ऑफ द मेकॅनिकल इंजिनियर. आता जर याचं काम असेल समजून घ्या मेकॅनिकलचं, जर ऑटोमोबाईल इंजिनियर असेल तर ऑटोमोबाईल इंजिनियरचं काय काम असतं, की एक्झॅक्टली त्या ओव्हरऑल जी काही गाडी आहे, म्हणजे 2 व्हीलर 4 व्हीलर जी असेल, ओके, किंवा ट्रक असेल, तर त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे पार्ट्स ते असेंबल केलेले आहेत, त्या वेगवेगळ्या पार्ट्सचं त्याला ओव्हरऑल नॉलेज असतं. ऑटोमोबाईल इंजिनियरचं काय काम असतं, की रस्त्यावर गाडी खराब आहे तर त्याला सांगता आलं पाहिजे की हा पार्ट मे बी जाऊ शकतो, तिचा हे गेला असेल. आता आपण भरपूर म्हणजे मेकॅनिक बघतो, इंजिनियरपेक्षा मेकॅनिक लोकांना जास्त ज्ञान आहे त्या बाबतीत. ऑटोमोबाईल मध्ये त्यांना माहितच नसतं की एक्झॅक्टली कुठला पार्ट गेलाय, पण मेकॅनिक आपल्याला सांगतो की नाही तुमचा प्लग शॉर्ट झालेला आहे, तुमचं 2 व्हीलर चालू होत नसेल, तो पहिले प्लग चेक करतो, नंतर तो काही दुसरा एखादा जर त्याचा पार्ट गेला असेल तो बघायचा प्रयत्न करतो, त्यानंतर तो इंजिन खोलतो. ओके, बरोबर आहे. तर ते झालं ऑटोमोबाईल इंजिनियरचं काम. अशा बऱ्याचशा इंजिनिअरिंग आहेत की ज्या ओव्हरऑल स्टडी करतात. तसं आपल्याला फॉरेन्सिक इंजिनिअरिंग बघायचं आहे. तर फॉरेन्सिक इंजिनिअरिंग इज अ टाइप ऑफ द इन्व्हेस्टिगेटिव्ह इंजिनिअरिंग. इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जी काही इंजिनिअरिंगची फील्ड वापरली जाते दॅट इज फॉरेन्सिक इंजिनिअरिंग, अँड दॅट एक्झामाइन्स व्हॉट मटेरियल्स, स्ट्रक्चर and the mechanical devices to answer a wide range of questions.
की त्याच्यामध्ये बघा फॉरेन्सिक इंजिनिअरिंग मटेरियल कुठलं वापरलं आहे. आता फॉरेन्सिक इंजिनिअरिंग तुम्हाला फील्ड, आता एखादी बिल्डिंग कोलॅप्स झाली, बरोबर आहे, एखादी बिल्डिंग बांधता बांधता कोलॅप्स झाली किंवा बांधल्यानंतर 1-2 वर्षात ती कोलॅप्स झाली आणि इंजिनियर सिव्हिल इंजिनियरने आपल्याला सांगितलं असतं की नाही या बिल्डिंगची व्हॅलिडिटी ही 50 वर्ष असेल, पण ती 2च वर्षात कोलॅप्स झाली. मग त्याने तिथं कुठल्या प्रकारचं मटेरियल वापरलं, किती प्रमाणात त्याचं प्रपोर्शन होतं, त्याच्यानंतर ओव्हरऑल ते जे काही आपण तिथनं मटेरियल कलेक्ट करतो आणि दॅट ऑल आर सेंडेड टू दी स्टडी, दॅट सेंडेड टू दी अनालिसिस पर्पजेस. आता हे बघा, जर एखादं मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहित असणं फार आवश्यक आहे, जर एखादी बिल्डिंग कोलॅप्स झाली तर त्याचं जे काही मटेरियल असतं तर ते मटेरियल आपण कुठल्याही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगचं जे काही डिपार्टमेंट असतं, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं जे काही मेकॅनिकल सिव्हिल डिपार्टमेंट असेल तर त्या डिपार्टमेंटला आपण ते जे काही हे असतात एव्हिडन्सेस असतात कोलॅप्स झाल्यानंतरचे, ते एव्हिडन्सेस आपण तिथे अनालिसिस साठी पाठवू शकतो. जर एखादी 4 व्हीलरनी जर ऍक्सिडेंट झाला आणि तिचे ब्रेक फेल होते का नाही, त्याच्यामध्ये काही मेकॅनिकल फेल्युअर होतं का, तर ते आपण चौकशी कोणाकडनं करणार, जो कोणी ऑटोमोबाईल इंजिनियर असेल किंवा जो कोणी आरटीओ ऑफिसर असेल, आणि विच इज स्पेसिफिक फॉर दी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ब्रांच. ओके, आरटीओ जो असेल तो रिलेटेड टू दी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, त्याच्याकडनं आपण त्याचं अनालिसिस करून घेत असतो. ओके, किंवा एखादा मेकॅनिकल डिव्हाइस मी सांगितलं, त्यानंतर स्ट्रक्चर असेल म्हणजे बिल्डिंग स्ट्रक्चर असेल, त्यानंतर मटेरियल जे असेल, मटेरियल इंजिनिअरिंग जे असतं की मटेरियलचं जे काही हे आहे म्हणजे क्वालिटी आहे ती व्यवस्थित आहे का नाही, त्याची क्वालिटी किती पर्सेंट म्हणजे चांगल्या रीतीने आहे. ओके, दॅट ऑल आर स्टडीड इन अ फॉरेन्सिक इंजिनिअरिंग ब्रांच इज देअर. लक्षात ठेवा. आता ऑफन युज्ड इन अ केसेस ऑफ कार क्रॅशेस, forensic engineers can often estimate the speed of a vehicle by examining the extent of the damage to a vehicle. आता कार क्रॅशेस जे होतात, कार ऍक्सिडेंट जे होतात, तर फॉरेन्सिक इंजिनियर काय करू शकतो तिथं की त्या गाडीचा स्पीड किती होता, स्पीडोमीटर इन्स्ट्रुमेंट वापरून त्याच्यानंतर जे काही टायर मार्क्स वगैरे आलेले असते त्याच्यावरनं त्या गाडीचा स्पीड काय होता तो एक्झामिन करू शकतो. देर आर गिव्हिंग डिफरंट फॉर्म्युलेस फॉर दॅट. Okay, then they can also match damage between vehicles and a road surface to determine the point of impact and the speed at the time of impact. त्याच्यानंतर जे काही व्हेकलचं डॅमेज झालेलं असेल त्या पॉइंट ऑफ इम्पॅक्ट वरनं तो सांगू शकतो की किती प्रमाणात त्या गाडीचा स्पीड होता आणि केव्हा ती गाडी कोलाइड झाली एकमेकांना आणि त्याचं रिझन काय होतं कोलाइड व्हायचं. तर ते फॉरेन्सिक इंजिनियर हॅव स्टडीड ऑल दिस थिंग. Many police agencies now have specialized traffic personnel trained in accident analysis and accident reconstruction. आता भरपूर अशा आपल्या इंडियन कंट्रीज मध्ये नाही पण फॉरेन कंट्रीज मध्ये पोलीस एजन्सीज हॅज यूज दिस डिफरंट सेक्शन. ट्रॅफिक पर्सन असतो जो स्पेशली अँड वी हॅव ट्रेन्ड बाय दी ऍक्सिडेंटल अनालिसिस अँड द ऍक्सिडेंट रिकन्स्ट्रक्शन इज देअर. दॅट ऑल आर स्टडीड इन अ फॉरेन्सिक इंजिनिअरिंग इज देअर. मे ऑडिबल टू एव्हरीवन? हॅलो हॅलो. Yes, sir. Okay. Then this officer utilized a variety of forensic engineering techniques to examine and document the dynamics of car crashes to establish how and why crash has been occurred. आता सेम फॉरेन्सिक इंजिनिअरिंग जे काही आहेत त्यामध्ये वेगवेगळे टेक्निक्स आहेत आणि त्यामध्ये काय एक्झामिन करू शकतो आपण, दॅट एक्झामाइन अँड डॉक्युमेंट द डायनामिक्स ऑफ कार क्रॅशेस, की हा जो काही ऍक्सिडेंट आहे हा कशा प्रकारे झाला, याचं व्हायचं कारण काय होतं, मिस्टेक कोणाची होती, म्हणजे चुकी ही त्यांनी इंडिकेटर वापरलं होतं का, इंडिकेटर ऑन ऑफ होतं का, किंवा तो कुठल्या साईडने होता आणि हा कुठल्या साईडने जात होता. या बऱ्याचशा गोष्टी फॉरेन्सिक इंजिनियर जे असतात दे कॅन टेकिंग ऑन स्पॉट जाऊन, म्हणजे स्पॉटला जाऊन त्या सगळ्या गोष्टी एक्झामिन करतात. आणि फॉरेन्सिक इंजिनिअरिंग इट इज अ फील्ड वेअर वी अनालाइज द डिफरंट पॅरामीटर्स, ऍक्सिडेंटल केसेस, बिल्डिंग कोलॅप्सिंग केसेस किंवा जे काही अदर मटेरियल्स किंवा मेकॅनिकल फॉल्ट जे असतील व्हेकल्स मधले, दॅट ऑल आर कॅरिड आउट इन अ फॉरेन्सिक इंजिनिअरिंग इज देअर. ओके, त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला सांगतो अजून की फॉरेन्सिक इंजिनिअरिंग मध्ये काय केलं जाऊ शकतं अजून, की हे जे काही नंबर प्लेट्स असतात किंवा गाडी जी असते म्हणजे जी एखादी ट्रक असेल किंवा एखादी 4 व्हीलर असेल त्याचा चेसिस नंबर जर बदलवलेला असेल, चेसिस नंबर तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक गाडीचा हा युनिक असतो आणि तो चेसिस नंबर जर त्यांनी रफ केलेला असेल तर त्याला रिअपिअर करण्यासाठी आपण वेगवेगळे केमिकल्स वापरू शकतो. सो दॅट ऑल आर वर्किंग इन दॅट ऑल आर कॅरिड आउट इन अ फॉरेन्सिक इंजिनिअरिंग सेक्शन इज देअर. ओके, आता मी बघा पुढे सांगतो बघा. इन केसेस ऑफ बिल्डिंग कोलॅप्सेस forensic engineers can conduct analysis to determine the cause of a structural failure. म्हणजे ते काही स्ट्रक्चर होतं ते का, असे स्ट्रक्चरल फेल्युअर व्हायचं कारण का, ती बिल्डिंग पडायचं कारण का, तिथं त्यांनी किती बाय कितीच्या रूम्स घेतल्या होत्या,
किती पिल्लरची साईज होती, पिलर जे असतात त्याची साईज किती वापरली होती आणि किती प्रमाणात म्हणजे किती फ्लोअर त्याने तिथं बनवले होते, या सगळ्या गोष्टी बारकाईने जे काही इन्व्हेस्टिगेशन केलं जातं, याचं केअरफुल एक्झामिनेशन जे काही केलं जातं, दॅट ऑल आर कॅर्ड आउट इन अ फॉरेन्सिक इंजिनिअरिंग फील्ड इज देअर. Okay, then in the case of an intention explosion, such as an act of terrorism or a piece of equipment poses an investigative question, the tools of forensic engineers should be used to seek answers. म्हणजे काही वेगवेगळे क्वेश्चन्स असतात की टेररिझम ऍक्टिव्हिटी असेल का, जे काही आग लागली आहे म्हणजे बर्निंग झालेलं आहे त्याच्या मागे रिझन काय होतं, ओके, त्याच्यानंतर जे काही वेगवेगळे इक्विपमेंट्स त्यांनी वापरलेले आहेत, असे बरेचसे क्वेश्चन्स तिथं आपल्याला येतात की बिल्डिंग पडायचं कारण का, इथं आग लागायचं कारण का, ही ऍक्सिडेंट व्हायचं कारण का, अशा बऱ्याचशा टेक्निक्स आणि टूल्स हे क्वेश्चन फाइंडिंग करण्यासाठी ते वापरत असतात. has been carried out in a forensic engineering is there. Okay, so this is a special feature of analysis in a forensic science is there, that is considered as what forensic engineering is there. ओके, आता आपल्या कंट्रीमध्ये एवढं वापरलं जात नाही, बट फॉरेन कंट्रीज हॅज दी स्पेसिफिक, फॉरेन कंट्रीज मध्ये ज्या काही वेगवेगळ्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी असतात, पोलीस सिस्टीम असतात, त्यांच्याकडे स्पेशल फॉरेन्सिक इंजिनिअरिंग नावाची स्पेसिफिक पोस्ट असते, लक्षात घ्या, and they can only analyze this type of the cases. Okay, so this all are working in a forensic engineering is there. Okay, then next one is in criminal profiling. आता criminal profiling is psychological profiling. आता जी काही next जे काही analysis आहे, that is all related to the criminal profiling is there. ओके, आता क्रिमिनल प्रोफाइलिंग म्हणजे काय की जो कोणी व्यक्ती आहे, जो कोणी व्यक्ती मर्डर आहे किंवा क्रिमिनल आहे त्याची प्रोफाइलिंग केली जाते, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं काय केलं जातं बघा, त्याची सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग केली जाते. इट्स द स्टडी ऑफ क्रिमिनल कंडक्ट टू डेव्हलप द मोस्ट लाइकली सोशल अँड सायकोलॉजिकल प्रोफाइल ऑफ द पर्सन who may have committed the crime based on the actions of known criminals who have committed that the crime types of crime in the past. आता हा जो व्यक्ती आहे, आता एखादा मी तुम्हाला सांगतो त्याची क्रिमिनल प्रोफाइलिंग कशी बनवली जाते. आता एखादा व्यक्ती असतो की तो हॅबिच्युअल क्रिमिनल असतो की तो फक्त चोऱ्याच करतो, मग चोरी करताना त्याचे काही स्पेसिफिक पॅटर्न असतात की तो कडी म्हणजे दरवाजाची कडीच तोडतो किंवा रूफवरनं घरामध्ये आतमध्ये शिरतो किंवा विंडो मधनं आतमध्ये शिरतो, अशा स्पेसिफिक प्रोफाइलिंग असतात पर्टिक्युलर क्रिमिनलच्या, आणि त्या क्रिमिनल प्रोफाइलिंग इज एन ऑल्सो वर्क इन अ फॉरेन्सिक सायन्स इज देअर. Okay, then criminal profiling draws on in a formation from many sources including historical criminal statistic of known criminals, and additionally other information is collected about violent criminals and their modus operandi. Modus operandi it is what की जो कोणी क्रिमिनल असतो त्यांनी कुठली पद्धत वापरलेली आहे क्राईम करताना, आणि त्या पद्धतीच्या बेसिसवर त्याची मॉडस ऑपरेंडी आणि त्याची प्रोफाइलिंग ठरवली जात असते. मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या व्यक्ती, आता जसं मला टेड बंडीची मी केस सांगितली की काय की तो सिरियल किलर होता आणि तो काय करायचा, महिलांना मारायचा आणि त्यांच्या कमरेच्या खाली तो बटक पोर्शन असतो त्या पोर्शन वरती तो चावा द्यायचा, म्हणजे तो बाईट मार्क फॉर्म करायचा. ऑन द बेसिस ऑफ दॅट इज द क्रिमिनल प्रोफाइलिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर क्रिमिनल इज देअर. म्हणजे अशा टाईपच्या जर काही केसेस उघड आल्या तर मग त्याला आपण क्रिमिनल प्रोफाइलिंग मध्ये कन्सिडर करणार की हा असा व्यक्ती होता की त्याने अशा प्रकारच्या केसेस केल्या होत्या. आता जर तुम्हाला सिरियल किलर आपल्या इंडियामध्ये जर आता मला आठवत नाही एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर बरेचसे असे काही एक्झाम्पल असतील. आता दुसरं मी तुम्हाला सांगू इच्छितो की क्रिमिनल प्रोफाइलिंग इज देअर कन्सिडरिंग ॲज वॉट की चोरी करायचा जो काही चोर असतो, म्हणजे चोरी करणारा जो काही चोर असतो तो काय करतो, स्पेसिफिकली दरवाजाच मेन डोअर मधून आत शिरतो किंवा ज्या घरात कोणीच नाहीये तेच घर तो फोडतो. ओके, फोडतो म्हणजे इन द सेन्स की जाऊन तो चोरी करतो. मग चोरी करत असताना त्याच्या वेगवेगळ्या काही टूल्स असतात, टेक्निक असतात की तो फक्त खिडकीमधनं आत शिरतो, किंवा एखाद्या चोराची फार हिंमत असते की तो मेन डोअर मध्ये तोडूनच तो आतमध्ये शिरत असतो. ओके, अशा वेगवेगळ्या प्रोफाइलिंग पोलीस पर्सन हॅज बीन क्रिएटेड की त्याच्या वेगळ्या पद्धती असतात की मोबाईल चोरणारे वेगळ्यांचे, म्हणजे आता लिस्ट केलेली असते बघा, पोलीस स्टेशनला तुम्ही गेलेत की मोबाईल चोरणारा कोण असेल तर हाच व्यक्ती असेल या एरियामध्ये, जर मोबाईल चोरीला गेला असेल तर त्याच व्यक्तीने मोबाईल चोरणारा स्पेसिफिक त्यालाच कन्सिडर केला जातं. घर फोडी करणारा स्पेसिफिक व्यक्ती असतो, मोटरसायकल चोरणारे स्पेसिफिक गँग असते बघा, तर त्याच्यावरनं ती क्रिमिनल प्रोफाइलिंग केलेली असते. आता रेप करणारे काही स्पेसिफिक व्यक्ती असतात की त्यांना रेपिस्ट म्हणून कन्सिडर केलेलं असतं, मग त्यांची प्रोफाइलिंग वेगळी बनवली जाते की त्यांनी कशा प्रकारे रेप केला असेल, त्यांची मॉडस ऑपरेटिंग म्हणजे त्यांची मेथड ऑफ ऑपरेटिंग काय होती तो रेप करताना. अशा बऱ्याचशा गोष्टी या क्रिमिनल प्रोफाइलिंगच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला रेकॉर्ड त्यांचे मेंटेन केले जातात. मग या व्यक्तीने जो मोबाईल चोरलेला असेल, आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो, तुम्ही जर मे बी तिरंगा मूवी वाटतं जो, त्या मूवीमध्ये बघा नाना पाटेकर आहे आणि तिथं त्या व्यक्तीचा कॅमेरा चोरीला गेलेला असतो त्या पत्रकाराचा, बरोबर आहे, आणि नाना पाटेकर बरोबर माहित असतं की त्या एरियामध्ये तो क्रिमिनल आहे, तो स्पेसिफिक तो चोरी करतो आणि त्यालाच तो बरोबर पोलीस स्टेशनला बोलवतो. त्याला आधी बिर्याणी खाऊ घालतो,
तो सांगत नाही की मारतो तेव्हा सांगतो की मी लाके देता हूं साहब उसका कॅमेरा. सो दॅट इज प्रोफाइलिंग ऑफ द क्रिमिनल प्रोफाइलिंग, की स्पेसिफिक जो क्रिमिनल असेल त्याची मॉडस ऑपरेंडी काय आहे, त्या एरियामध्ये तो स्पेसिफिक एकटाच क्रिमिनल आहे का, या ऑल रेकॉर्ड हॅज बीन रेकॉर्डेड इन अ क्रिमिनल प्रोफाइलिंग अँड इट इज ऑल्सो वर्किंग ॲज अन फॉरेन्सिक सायन्स ऑर दी फॉरेन्सिक अनालिसिस इज देअर. ओके, कळालं प्रत्येकाला? हॅलो, मी काय सांगितलं ते? हॅलो हॅलो सर. हो सर. ओके ओके. त्याच्यानंतर बघा डिजिटल फॉरेन्सिक डाटा अनालिसिस, म्हणजे आता याच्यामध्ये काय असतं की जे काही सायबर क्राईम्स रिलेटेड जे काही क्राईम्स असतात किंवा जे काही डिजिटल फॉरेन्सिक डाटा असतो, म्हणजे काय सीसीटीव्ही फुटेज असेल, ओके, की ज्याला आपण सीसीटीव्ही फुटेज मध्ये जे आपण कलेक्ट करतो आणि तो ऍज अ एव्हिडन्स म्हणून आपण कन्सिडर करतो, त्याचं अनालिसिस केलं जातं. किंवा एखाद्या व्यक्तीच्या मोबाईल मधनं एखादा मेसेज फॉरवर्ड झालेला असतो, मग त्याचा डिजिटल फॉरेन्सिक डाटा अनालिसिस मध्ये म्हणजे त्याचं अनालिसिस केलं जातं. किंवा त्याच्यानंतर असे बरेचसे काही क्राईम्स असतात की जे डिजिटली होत असतात. तर डिजिटली म्हणजे कशा प्रकारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की एखाद्याने एखादा मेसेज व्हायरल केला. आता मी तुम्हाला सांगतो सेक्शन 295A ऑफ IPC की डिजिटली एखादा एव्हिडन्स डिजिटली एखादी पोस्ट क्रिएट करायची आणि त्याचा फेक मेसेज बनवायचा, एखाद्याच्या तिथं धार्मिक भावना तिथे दुखवल्या जाते. तर अशा प्रकारचं जे काही अनालिसिस केलं जातं दॅट ऑल आर कॅरिड आउट इन अ डिजिटल फॉरेन्सिक डाटा अनालिसिस. त्याच्यानंतर मोबाईल ट्रॅकिंग, म्हणजे मोबाईल आपण ट्रॅक करतो किंवा सेल्युलर फोन जे असतात त्यांचं आपण ट्रॅकिंग करतो, त्याचा IMEI नंबरवर तो कुठल्या एरियामध्ये त्याचं लोकेशन आहे. दॅट ऑल आर वर्किंग इन अ डिजिटल फॉरेन्सिक डाटा अनालिसिस विच इज अ वन मोर ब्रांच ऑफ द फॉरेन्सिक सायन्स इज देअर. Okay, so this is all part related to the forensic data analysis किंवा डिजिटल फॉरेन्सिक डाटा अनालिसिस. त्याच्यानंतर पोर्नोग्राफी जी असते, पोर्नोग्राफिकल जे काही चाइल्ड पोर्नोग्राफी रिलेटेड जे काही केसेस असतील किंवा काही स्पेसिफिक नॉलेज असेल की दॅट आर रिलेटेड टू द टेक्नॉलॉजी, सो दॅट ऑल आर कॅरिड आउट इन अ फॉरेन्सिक डिजिटल फॉरेन्सिक डाटा अनालिसिस इज देअर. त्याच्यानंतर अशा जे टेक्नॉलॉजिकल एक्सपर्टाईज असतात की त्यांचा वापर करून इथं ते बरेचसे जे काही एव्हिडन्सेस असतात ते फाइंड केले जातात. ओके, त्यामध्ये आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे आयडेंटिटी थेफ्ट इज नथिंग बट व्हॉट की एखाद्या व्यक्तीचं नाव वापरून, एखाद्या व्यक्तीचा फोटो वापरून त्याच्या नावाचं फेक अकाउंट ओपन करणं आणि त्याच्यावरनं वेगळं पोस्ट करणं की त्याच्यामध्ये काहीतरी समोरच्या व्यक्तीला कमेंट मारणं आणि ती कमेंट एखादी अशी असू शकते. ओके, दॅट आर कमिंग इन आयडेंटिटी थेफ्ट. तर अशा प्रकारचे क्राईम जे अनालाइज केले जातात दॅट ऑल आर कॅरिड आउट इन डिजिटल फॉरेन्सिक डाटा अनालिसिस इज ते. त्याच्यानंतर जे काही डिजिटल एव्हिडन्सेस आहेत की जे काही आपल्याला डाटा मिळाला, ओके, तर त्याचं डिजिटल एव्हिडन्स व्यवस्थित स्टोअर करणं, त्याला कोर्ट ऑफ लॉ मध्ये तो एव्हिडन्स प्रेझेंट करणं. सो या सगळ्या गोष्टी या ब्रांच मध्ये किंवा या अनालिसिस मध्ये डिजिटल फॉरेन्सिक डाटा अनालिसिस मध्ये ते कॅरिड आउट केलं जातं. म्हणजे ते डिजिटल एव्हिडन्सचं प्रिझर्वेशन, डिजिटल एव्हिडन्स अनालिसिस, त्यानंतर कसा तो क्राईम घडला होता, त्या क्रिमिनलला कसं डिटेक्ट केलं, हे सगळं वर्किंग या ब्रांच मध्ये तिथं फॉरेन्सिक सायन्सच्या ब्रांच जी आहे डिजिटल फॉरेन्सिक डाटा अनालिसिस, तिथं ते सगळं वर्किंग तिथं केलं जातं. आणि त्यासाठी स्पेशलाइज एक्सपर्टाईज असतात की जे स्पेसिफिक त्यांचं एक्सपर्टाईज नॉलेज वापरून इथिकल हॅकर असतात. त्याच्यानंतर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपण म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, कंपनी सर्व्हिस प्रोव्हायडर, आयडिया असेल, वोडाफोन असेल, की ते आपल्याला हेल्प करत असतात. म्हणजे पोलीस लोकांना की CDR कॉल डिटेल रेकॉर्ड काढत असतात की किती वेळ या व्यक्तीशी बोलला होता, त्याचं लोकेशन कुठं होतं. आता आजकाल जे काही इट इज व्हेरी ऍप्लिकेबल फील्ड, बघा लक्षात घ्या की याच्यावरनं बरेचसे क्राईम्स आज सॉल्व्ह होत आहेत. ही जी काही फील्ड, ही काही ब्रांच आहे फॉरेन्सिक सायन्सची, बरेचसे क्राईम्स आता मोबाईल डाटावरनं होता, किती वेळ तिथं होता, तुम्ही त्या व्यक्तीसोबत होता का नाही, त्याचं लोकेशन तुमचं लोकेशन सेम होतं का, म्हणजे तुम्ही सोबत होता, अशा बऱ्याचशा गोष्टी या फील्डमुळे तिथं अनालिसिस करायला एकदम अगदी सोपं झालेलं आहे. ओके, अँड दॅट ऑल वर्क हॅज बीन कॅरिड आउट इन अ डिजिटल फॉरेन्सिक डाटा अनालिसिस. त्याच्यानंतर फॉरेन्सिक डॉक्युमेंट अनालिसिस, आता दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ब्रांच की ज्याच्यामध्ये बघा नेक्स्ट जी ब्रांच आहे क्वेश्चन डॉक्युमेंट जे म्हणतो आपण, जे काही दस्तावेज असतात. म्हणजे क्वेश्चन डॉक्युमेंट इज व्हॉट की एखादं डॉक्युमेंट वापरून म्हणजे ते फेक आहे का रिअल आहे हे ओळखण्यासाठी, म्हणजे एखाद्या डॉक्युमेंटवरची सही, एखाद्या डॉक्युमेंटवरची हँड रायटिंग, त्यानंतर एखादा बॉन्ड पेपर असेल तो खोटा आहे का खरा आहे. ओके, सो दॅट ऑल वर्क हॅज बीन कॅरिड आउट इन अ फॉरेन्सिक डॉक्युमेंट अनालिसिस इज देअर. आता फॉरेन्सिक डॉक्युमेंट अनालिसिस किंवा एक्झामिनर जे असतात वर्किंग ॲज अन इंडिपेंडंट कॉन्ट्रॅक्टर्स ऑर ॲज अन एम्प्लॉईज विदिन द सर्व्हिस ऑफ गव्हर्नमेंट फंडेड क्राईम डिटेक्शन लॅबोरेटरीज. जे काही वेगवेगळ्या क्राईम डिटेक्शन लॅबोरेटरीज असतात, म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो की स्पेसिफिक CID आहे आपलं, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, की दॅट हेड ऑफिस दॅट इन महाराष्ट्र स्टेट दॅट इज दॅट इन पुणे. तर त्यांच्या अंडरमध्ये एक सर्चर म्हणतो आपण किंवा फॉरेन्सिक डॉक्युमेंट एक्झामिनर म्हणतो, ते वर्किंग करत असतात. आणि त्यांचं काय काम असतं
की हा जो काही डॉक्युमेंट आलेला आहे हा फेक आहे किंवा ओरिजिनल आहे, किंवा ही जी हँडरायटिंग आहे ती त्या दुसऱ्या हँडरायटिंग सोबत मॅच होत आहे किंवा नाही, किंवा सिग्नेचर असेल, चेक फ्रॉड असेल किंवा सिग्नेचर फेक सिग्नेचर असेल, तर ही सिग्नेचर आणि ती सिग्नेचर मॅच होते आहे का, ही या व्यक्तीची आहे किंवा नाही. अशा बऱ्याचशा भरपूर केसेस या म्हणजे घडत असतात आणि त्यांचं सगळं वर्किंग हॅज बीन कॅर्ड आउट इन अ फॉरेन्सिक डॉक्युमेंट क्वेश्चन डॉक्युमेंट एक्झामिनेशन किंवा फॉरेन्सिक डॉक्युमेंट अनालिसिस जी काही ब्रांच आहे किंवा जे काही अनालिसिस आहे फॉरेन्सिक सायन्स मधलं, दॅट ऑल आर हॅज बीन कॅर्ड आउट इन अ फॉरेन्सिक डॉक्युमेंट अनालिसिस इज देअर. त्याच्यामध्ये बघा चेक्स असतील, आयडेंटिफिकेशन कार्ड्स असतील, हँड रिटन डॉक्युमेंट्स असतील, डॉक्युमेंट्स फ्रॉम द फोटो कॉपीज, फॅक्स मशीन असतील, प्रिंटर्स असतील, कॉन्ट्रॅक्ट असतील, आपले काही स्टॅम्प्स असतील किंवा काही बिल्स असतील. बिल्स म्हणजे आपण बघा, आपण एखादा व्यक्ती जर म्हातारा झालेला असेल आणि तो त्याची बिल बनवत असतो, तर ती बिल खरी आहे का खोटी आहे, त्याची सिग्नेचर तीच आहे किंवा नाही, त्याने ते खरंच त्याच्या याच्यामध्ये लिहून ते केलं होतं का. असे बरेचसे फ्रॉड रिलेटेड जे काही केसेस आहेत, डॉक्युमेंट रिलेटेड जे काही फ्रॉड होत असतात, ते डॉक्युमेंट रिलेटेड जे काही अनालिसिस असतं, दॅट ऑल आर कार्डेड आउट इन अ फॉरेन्सिक डॉक्युमेंट एक्झामिनेशन. त्याला आपण GEQD आपल्या स्टेट म्हणजे आपल्या इंडियामध्ये एक GEQD नावाची एक स्पेसिफिक ब्रांच आहे की दॅट इज वर्किंग अंडर दी CBI, गव्हर्नमेंट एक्झामिनर ऑफ क्वेश्चन डॉक्युमेंट. ओके, तर यांच्याकडे आपण ते केसेस पाठवत असतो. जर स्टेट लेवलला असे काही केसेस असतील तर ते आपण आपले जे काही CID डिपार्टमेंट आहे, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, त्यांच्या अंडरमध्ये एक क्वेश्चन डॉक्युमेंट एक्झामिनर जे काही काम करत असतात त्यांच्याकडे आपण अनालिसिस साठी ते डॉक्युमेंट्स किंवा जे काही वेगवेगळे सिग्नेचर्स असतील ते अनालिसिस, प्रिंटर डॉक्युमेंट असतील किंवा काही झेरॉक्स कॉपीज रिलेटेड डॉक्युमेंट्स असतील, तर ते सगळे आपण तिथं वेदर इट इज जेन्युइन ऑर फेक, म्हणजे खरं आहे किंवा खोटं आहे. ओके, आणि त्याची काही सिग्नेचर आहे ती अल्टर झाली का अनअल्टर झालेली आहे, जी काही हँडरायटिंग आहे. आपण काय करतो बघा, तुम्हाला सांगतो मी, आता भरपूर प्रगती झालेली या गोष्टींमध्ये. पूर्वीच्या काळी काय होतं, कोणी केअर घेत नव्हतं, एखादा चेक द्यायचा तिथं 0 वाढवून टाकायचं. ओके, म्हणजे तिथे काय व्हायचं, 10,000 10 लाख करून टाकायचे. मग तिथं अल्टरेशन झालं आहे का काही त्या चेकवरती, तर ते जर अल्टरेशन झालेलं आहे मग ते कशा प्रकारे झालं आहे, त्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत. VSC 6000 नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे की व्हिज्युअल स्पेक्ट्रल कंपॅरेटर म्हणतो आपण त्याला, की ते एक सॉफ्टवेअर बेस्ड एक इन्स्ट्रुमेंट आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे फिल्टर्स वापरले जातात आणि ती इंक सोबत मॅच होते का नाही, नंतर ती सिग्नेचर, ही सिग्नेचर, त्याचे वेगवेगळे जे काही स्ट्रोक्स असतात त्या सिग्नेचर कंपॅरिझनचे, तर हे सगळं अनालिसिस हॅज बीन कॅरीड आउट इन दिस डिव्हिजन ऑफ दी फॉरेन्सिक सायन्स. त्याच्यानंतर बघा वेगवेगळे सिग्नेचर्स असतात, ऑथेंटिसिटी ऑफ सिग्नेचर. त्याच्यानंतर थ्रेटनिंग लेटर्स, म्हणजे आपण एखाद्या कंपनीला एखादं पत्र लिहायचं किंवा एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसला पत्र लिहायचं की नाही तुमच्या ऑफिसमध्ये बॉम्ब आहे, असे थ्रेटनिंग लेटर्स जे आहेत. आता पूर्वीच्या काळी असे क्राईम घडायचे, आता नाही घडत ते, पण आता भरपूर प्रमाणात बंद झालेले आहेत, पण पूर्वीच्या काळी घडायचे. मग असे थ्रेटनिंग लेटर्स असतील. त्यानंतर रॅन्सम लेटर्स असतील की म्हणजे लेटर्स मध्ये मेन्शन केलेलं असायचं की तुझ्या व्यक्तीला आम्ही किडनॅप केलेला आहे आणि त्याच्या रॅन्सम मनी जे म्हणतो आपण सध्या, ती फिरवती रक्कम त्याला म्हणतो, तशा प्रकारे ते लेटर्स लिहायचे. मग ती हँडरायटिंग कोणाची असेल, मग ती हँडरायटिंग त्या व्यक्तीची, ते कम्पेअर करण्यासाठी दॅट ऑल वर्क हॅज बीन कॅरीड आउट इन अ फॉरेन्सिक डॉक्युमेंट अनालिसिस इज देअर. त्याच्यानंतर जे काही करन्सी नोट्स आहेत आपल्या, म्हणजे आपण चलनी नोटा जे वापरतो सध्या 100, 200, 300, म्हणजे 100, 200, 500, 1000, बरोबर आहे, 2000ची नोट, मग या फेक आहेत का जेन्युइन आहे. जर आपल्याला वाटते की दॅट इज फेक, तर त्यांचं फेक आहे का जेन्युइन आहे, तर हे सगळं वर्किंग जे आहे दॅट ऑल आर कॅरीड आउट इन अ फॉरेन्सिक डॉक्युमेंट अनालिसिस इज देअर. आणि याचे क्वेश्चन डॉक्युमेंट जे आहे की म्हणजे कुठल्याही क्वेश्चन डॉक्युमेंट इज व्हॉट, वेन क्वेश्चन अराइज ऑन अ ऑथेंटिसिटी ऑफ एनी डॉक्युमेंट, म्हणजे नकली नोट आहे का असली आहे, तेव्हा आपल्याला त्याला आपण काय म्हणणार, क्वेश्चन डॉक्युमेंट. ही सिग्नेचर असली आहे, जेन्युइन आहे का फेक आहे. When question arise on any authenticity, any document, when a question arises on authenticity of any document, that is known as an what, question document. And Albert Osborne is the father of the question document examination. लक्षात ठेवा, Albert S. Osborne is the father of the question document examination is there. आणि त्यांनी वेगवेगळे पॅरामीटर्स दिले, त्यांनी वेगवेगळ्या सिग्नेचरचे जे काही वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हँडरायटिंगचे जे काही वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते त्यांनी दिलेत, आणि दॅट ऑल वर्क हॅज बीन कॅरीड आउट इन अ फॉरेन्सिक डॉक्युमेंट अनालिसिस इज देअर. ओके, सो दिस इज वन मोर अनालिसिस ऑर द वन मोर ब्रांच ऑफ द फॉरेन्सिक सायन्स इज देअर. ओके, त्याच्यानंतर वेगवेगळे फॉरेन्सिक आयडेंटिफिकेशन सेक्शन्स असतात की त्याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या ओन पोलीस एजन्सीज आहेत की त्या स्पेसिफिक त्यांचं फॉरेन्सिक आयडेंटिफिकेशन नॉलेज वापरत असतात. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये वेगवेगळे एक्सपिरियन्स पोलीस ऑफिसर आहेत की त्यांना स्पेशल ट्रेनिंग दिलेलं असतं फोटोग्राफीचं, फिंगरप्रिंट एक्झामिनेशनचं, फिजिकल मॅचिंगचं, एव्हिडन्स कलेक्शनचं, क्राईम सीन मॅनेजमेंटचं.
So all this work has been carried out in a forensic identification section. बघा तुम्ही एखादा पोलीस म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयाला जर भेट दिलेली असेल तर इथे बघा फॉरेन्सिक सेक्शन असतं, फिंगरप्रिंट सेक्शन असतं, फिंगरप्रिंट ब्युरो असतो. तर अशी वेगवेगळे आयडेंटिफिकेशन सेक्शन जे आहेत ते फॉरेन्सिक आयडेंटिफिकेशन सेक्शन त्यांना तिथं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपर्टाइज टीम असते, त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉरेन्सिक एक्सपर्ट असतात, फिंगरप्रिंट एक्सपर्ट असतात, क्वेश्चन डॉक्युमेंट एक्झामिनर असतात. ओके, सो हे वेगवेगळे आयडेंटिफिकेशन सेक्शन जे आहेत दॅट ऑल आर कॅरिड आउट इन अ फॉरेन्सिक अनालिसिस इज देअर. त्यानंतर फोटोग्राफर असतात बघा, पोलीस फोटोग्राफर त्यांना म्हटलं जातं. त्यांचं फोटोग्राफी करायचं काम असतं की जे काही फिंगरप्रिंट आहे, जे सस्पेक्टेड फिंगरप्रिंट आहेत त्यांची फोटोग्राफी करणं, किंवा जे काही क्राईम सीन आहेत त्यांची फोटोग्राफी करणं, किंवा अदर जे काही इव्हेंट्स होतात पोलीस डिपार्टमेंटचे किंवा पोलीस सेक्शनचे, त्यांना फोटोग्राफर म्हणून त्यांना एक स्पेशल ट्रेनिंग तिथं सीआयडी मार्फत किंवा एक स्पेसिफिक फोटोग्राफर जे ट्रेनिंग असतं त्यांना तिथं ते दिलं जात असतं. Okay, so that all are the identification sections: photography, fingerprint examination, physical matching, fingerprint bureau, question document examiner, photographer, evidence collection ची टीम असते, क्राईम सीन मॅनेजमेंट ची एक टीम आहे, मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन आता सध्या आपल्या प्रत्येक डिस्ट्रिक्टला अवेलेबल झालेलं आहे. सो ऑल दीज आर दी कन्सिडर as what forensic identification sections. Okay, and the daily work of forensic identification section involves what? Attending crime scenes, म्हणजे क्राईम घडला तर त्या क्राईम सीनला जाऊन अटेंड करणं, कंडक्टिंग अ व्हरायटी ऑफ एक्झामिनेशन युझिंग स्पेशल फिंगरप्रिंट डस्ट, म्हणजे वेगवेगळ्या फिंगरप्रिंट पावडर जे आहेत त्या वापरून ते फिंगरप्रिंट डेव्हलप करणं. त्यानंतर केमिकल फ्युमिंग एजंट्स वापरणं, अल्ट्राव्हायोलेट लाईट सोर्सेस वापरणं टू अनकव्हर द इम्प्रेशन ऑफ फिंगरप्रिंट. त्यानंतर शू प्रिंट्स, टू मार्क्स और इव्हन बॉडी फ्लुइड स्टेन्स नॉट विजिबल टू द नेक टाईट. म्हणजे हे जे आहे फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं वर्किंग जे आहे या सेक्शन मध्ये तिथं केलं जातं. त्यानंतर once the strain or the image of forensic impression is found, this specialized can record, preserve and recover that exhibit using photography and the specialized tools for lifting that exhibit from a surface or removing the entire imprint surface as an exhibit. म्हणजे जे काही वेगवेगळे एव्हिडन्सेस पडलेले आहेत, वेगवेगळे फिंगरप्रिंट पडलेले आहेत, त्यांना रिकव्हर करायचं काम, that all working has been carried out by this forensic identification sections. आता फॉरेन्सिक आयडेंटिफिकेशन मध्ये बघा फिंगरप्रिंट आलं, क्राईम सीन मॅनेजमेंट आलं, एव्हिडन्स कलेक्शन आलं, त्यानंतर शू प्रिंट कलेक्शन आलं, टूल मार्क्स आलं. ओके, जे काही आपल्याला नॉर्मल आईला दिसत नाही ते त्यांना डिटेक्ट करायचं काम, ते त्यांना शोधायचं काम, फाइंडिंग करायचं काम, दॅट ऑल वर्किंग हॅज बीन कॅरिड आउट बाय दी फॉरेन्सिक आयडेंटिफिकेशन सेक्शन इज देअर. ओके, मी ऑडिबल? हॅलो हॅलो. Yes, sir. Okay. Now, next one is an very important, that is on forensic science laboratories. Have you next lecture? Hello. तुम्हाला next lecture आहे का? No, sir. Yes. No, sir. आपण कंटिन्यू करायचं का थांबायचं इथं? Choice is yours. Yes or no, please. तुमच्या शांततेवरनं मला असं वाटतं तुम्ही बोर झालेला आहात. ठीक आहे, आपण इथे थांबूयात. नेक्स्ट टाइम वी आर डिस्कसिंग अबाउट दी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अँड दिस इज अन व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ओके, या पॉइंटला सगळ्यांनी प्रेझेंट कंपल्सरी राहावं अशी माझी इच्छा आहे. कारण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मी सगळ्या आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तिथे घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या प्रत्येक लॅबोरेटरीचं फंक्शनिंग काय, प्रत्येक डिव्हिजनचं फंक्शनिंग काय आहे, कुठे अनालिटिकल केमिस्ट्रीचा वापर जास्तीत जास्त होतो कुठल्या डिव्हिजन मध्ये, आणि त्याप्रमाणे आपल्याला कसं नॉलेज गेन करता येईल तुमच्यासाठी ऍप्लिकेबल असेल. बिकॉज तुम्ही एक्झाम्स वगैरे ज्या निघतात फॉरेन्सिक लॅबोरेटरीच्या त्यात तुम्ही अपियर असतात अनालिटिकल केमिस्ट्रीवाले किंवा एमएससी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवाले, तर त्यात तुम्ही त्या एक्झाम वगैरे देऊ शकता. तर त्यात तुम्हाला काय काय नॉलेज स्पेसिफिकली इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगेल. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरती पूर्णपणे डिस्कशन करूया. ठीक आहे, इथं आपण स्टॉप करूया. हॅव अ गुड डे टू ऑल. Thank you, sir. ओके, Thank you, sir.